आता बातमी पाहूया राजकीय घडामोडींची। अनपेक्षितरित्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचे नेते व राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर रुजू होणार अशी घोषणा होताच शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गोव्यातील हॉटेलमध्ये एकच जल्लोष केला आहे आणि नृत्य सागरात जणू सर्वजण डुंबून गेले। याच वेळी काही आमदारांना आनंदाच्या भरात चक्क टेबलावरच नाचण्याचा मोह अनावर झाला। अशा प्रकारे गेली 10 ते 12 दिवस आपल्या राजकीय बंडांचे रूपांतर आपल्या ध्येय गाठण्यात यशस्वी ठरलेल्या या आमदारांनी आपले नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार असल्याचे समजताच अनोख्या पद्धतीने नृत्य करत मोठा जल्लोष केलाय। गेले अनेक दिवस अनपेक्षित अशा वेगवेगळ्या सूत्रांच्या माहितीनुसार असे म्हणणाऱ्या तसेच राजकीय आराखडे मांडणाऱ्या व स्वतःला राजकीय विश्लेषक म्हणून घेणाऱ्या अनेक राजकीय तज्ञांना देखील हा अंदाज बांधणे कठीण झाले म्हणा किंवा हा अंदाज लावता आला नाही म्हणा। शेवटी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलीच। आम्हाला सत्तेची लालसा नाही, परंतु आम्ही आमचे संख्याबळ जास्त असताना देखील शिवसेनेच्या बंड केलेल्या बंडखोर आमदारांच्या नेत्याला थेट मुख्यमंत्री पदावर विराजमान केले। यातूनच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांबरोबरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धिचातुर्याला दाद देऊ तेवढी कमी आहे। अशा रीतीने महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यमय घटनांचा खेळ सध्या तरी थांबला असेच म्हणावे लागेल। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज न्यूज नेटवर्क।